ही चूल आम्ही इकडे पेटवत ठेवली आहे. हॅलो गाईज, सो आज आमची चाललेली आहे 31st ची तयारी आणि आमचा बेत आहे चिकन भाकरी आणि चिकन तंदुरी. स्टे ट्यून. आणि मस्त टोपाला लेवण वगैरे लावून त्यात तेल गरम करत ठेवलाय आणि आता त्याच्यासोबत जात आहे कढीपत्ता आणि तमालपत्र. कसा चुरचुर चुरचुर आवाज येतोय. लवंग पण टाकलेली ह्याच्यामध्ये आका. ते झालंय पण आंघोळ झाली का नाही ते काय माहिती. ढवळा ढवळा मस्त बघ. नाही ग त्याचा मोबाईल पण त्यातलाच आहे ना. आई ढवळा मग आलं लसूण आणि मिरची ठेचून ठेचून टाकली आहे. आलं लसूण चांगलं ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलाय फोडणीला. बोल. एक कापड एक टाकायचं पकडायला असं. प्रणो कसला घमघमाट सुटलाय माहितीये काय. कांदा चांगला खरपूस भाजतोय. चरचर चरचर आवाज येतोय. कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये जरासा टोमॅटो टाकायचा. नाव येतोय. भात बनवायची प्रोसेस चाललेली आहे. येवारे काकूनी भाताचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. की आम्ही खाली चिकन फोडणीला घालायची सगळी तयारी केलेली आहे. साइड बाय साइड आपला तनिष आणि येवारे काकू बघा काय करतायत. काय चाललंय. चिकन मॅरिनेशनची तयारी चालली आहे. मीठ किती आहे बघ त्याला रे. ते टाकायला पाहिजे होतं ग. ह्याचा पण खुशबू असा घमघमाट सुटला ना मॅरिनेट केलेल्याचा. आपण जी पार्टी करतोय आपल्या आपण बाकीच्यांसारखं आपण काही कुठे असं बाहेर जाऊन पार्टी करत नाही. तर आपला एक समयी जी बिल्डिंग आहे ते आपला एक परिवार आहे. त्या परिवाराने ठरवलंय की आपण आज इथेच पार्टी करूया. तर आज आपल्याकडे बनलंय चिकन मटन परत वडे भात सगळं काही बनवणार आहे. पण आता आपण एक दुसरा एक मेनू बनवत येतो म्हणजे आपला हा कौल फ्राय. तर कौल फ्राय मध्ये बघा जवळजवळ आपल्याला कौल एक 6 ते 7 पीस बनायला जवळजवळ अर्धा तास जातो. कारण याच्यामध्ये चिकन जर शिजवण्याचा जो टायमिंग आहे जो परफेक्ट कौल फ्राय असला पाहिजे तो सगळ्यांना कदाचित येत नाही करता. पण आपण जो आपल्याला ही जी कौल फ्रायची जी रेसिपी आहे ती आपल्याला काय बोलतात आपण ज्या ठिकाणावरून आपण आलोय ज्या आपण कोकणात राहतो आपण सईकडनं राहतो तर त्यांना शिकवावं लागत नाही की काय कसं केलं पाहिजे. तर बघा आपण आता जो कौल फ्राय करतोय आणि तिकडे अजून एक बघा आपल्या इथे आपल्याकडे आता सध्या टाइम कमी आहे. आता लगेच 12 वाजता गुरुवार लागणार आहे. तर गुरुवारी सगळ्यांचा उपवास असतो. मग आपल्याला 12 वाजेच्या आधी जेवण बनवून आपल्याला जेवायचं पण आहे. त्याप्रमाणे बघा चटके पण लागतात खतरनाक वाले. हा तर आता बघा किती मेहनत आहे बघा. म्हणजे असं नाही की फक्त आपण बघतो करतोय पण हे चटके सोसण्याचं पण सुस्त आले पाहिजेत आपण जेवण करता करता. आता इथे हे आता जे बनवतोय हे कौल फ्राय तिथे आपण बनवतो ते कढई फ्राय आणि पुढे बनवतो ते आपण सीख फ्राय बनवतोय. सीख कबाब म्हणजे एवढं सगळ्या व्हरायटी आपण बनवतोय. तर आपल्याला कोणत्याही जनरेशन साठी हा नाराजी न व्यक्त करता तर आता ठिकाणी साजरा करण्याचा तुम्ही बघू शकता की असं नाही की एकच काम करतोय. प्रत्येक जण प्रत्येकाचं काम करतोय. खाण्याचं काम करतोय. कोण आता हे चिकन जरी झालं आता बाकीची काही माणसं बघा काही लोक फक्त काही लोकांना मटन आवडतं काही लोकांना चिकन आवडतं. आता काही लोक असतात जे एगिटेरियन असतात ज्यांना चिकन मटन काय आवडत नाही पण फक्त अंडी आवडतात. अशा माणसांना खरं तर लांब ठेवलं पाहिजे. पण तुम्हाला सेमी नॉन व्हेजिटेरियन काही आता बघा आता तुम्ही म्हणतात की पार्टी नको आम्हाला आवडत नाही पार्टी वगैरे करणं तरी पण आता
तो आता सगळ्यांना फोन केला ते लगेच जेवायला येणार. बघा आता काही लोकांना चिकन आणि मटन आवडतात, काही लोकांना अंडी पण आवडतात. बघा सगळ्यांसाठी सगळ्यांना कोणाला नाराज करायची नाही असं ठरवलं आम्ही. अंडी पण आम्ही उकळवून ठेवलेली आहे. बघा जवळजवळ एवढी अंडी आहेत की जवळजवळ गाव जेवल याच्यामध्ये. त्याला आता बघा आता थोडस आपण काम करूया. आपण चिकन आता तुम्हाला एक दाखवतो. बघा वा वा गरम आहे. आता हात बघते माझा. अरे बापरे. वा 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 बघा बघा देखो ना गाय, देखो ना कसलं चिकन झालंय बघा ना. तुम्हाला दाखवतो बघा एक एक पीस. हा फक्त रस्सा नाही, हा चिकन आहे बघा. वा 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 मस्त चिकन झालंय बघा. हा आता आपण हे आपल्याला याचा एक तास मोठा आहे की आता 12 वाजता लागणार आहे गुरुवार. आता गुरुवार लागल्यानंतर कोण खाणार नाही. मग त्यासाठी आपल्याला 12 वाजायच्या आधी हे सगळं संपवायचं, बनवून पण घ्यायचं. मोठा टास्क आहे. तर कौल फ्राय करता जवळजवळ 6 पीसला अर्धा तास जातो. आता बघा एक झालंय. आता जवळजवळ आम्हाला जवळ अर्धा तास लागला हा पूर्ण 6 पीस करायला. त्याच्यानंतर आता अजून आपण 6 पीस ठेवणार आणि शक्यतो आपण ट्राय करणार की 12 वाजायच्या आधी ते संपून 12 वाजता जेवण पण आपण मोके होणार आहे. सोबत राहा तुम्ही, तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस दाखवतो. बघा आता कसं ठेवलं जाते ते परत ठेवलं जाते कारण हे अजून प्रॉपर शिजले नाही. स्टार्टर म्हणून आणलेला चिकन कोण आलेच नाही खायचं होतं गरम गरम. हे गाईज तर तुम्ही मगाचपासून बघितलंय आम्ही जे काय करतोय. आता आम्ही कौलाचं चिकन करतोय, तिकडे सीख कबाब चालले, तिकडे कढईतलं चिकन फ्राय चाललंय. सो कम अँड एन्जॉय विथ अस. बघा येऊ नका कोणी. काय पीस दिसतोय रसरशीत अगदी यम्मी. Five, 4, 3, 2, 1.